नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गारडी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्ष कला या वर्गासाठी जे समकालीन साहित्य हे पुस्तक आहे यामधील कथा अभ्यासणार आहोत. या कथेचे शीर्षक आहे वापसी आणि लेखक आहेत अभिराम भडकमकर. अभिराम भडकमकर यांची ओळख जर आपण पाहिली तर आपल्याला दिसून येतं की एक अभिनेता म्हणून, लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वतःचा एक नावलौकिक निर्माण केलेला आहे. चित्रपट सृष्टीमध्ये ज्या नवनवीन कथा उदयास येत आहेत किंवा नवनवीन विषय जे अतिशय वास्तव रूपात पुढे येत आहेत, त्यांच्यावर या लेखकाने अतिशय वास्तव चित्रण केलेलं दिसून येतं. त्यांनी एकूणच नाट्य, चित्रपट, दूरदर्शन, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी अनेक नाटके लिहिलेली आहेत. तसेच त्यांच्या अनेक नाटकांचे हिंदी, कन्नड, गुजराती भाषेत भाषांतर झालेले आहे. त्यांची ही कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, वापसी. या कथेचे एकूण चित्रण जर आपण पाहिलं तर स्वतः लेखक हा सिनेमासृष्टीत असल्यामुळे सिनेमासृष्टीमध्ये जे चांगले वाईट अनुभव घेतलेले आहेत किंवा अनेक अनुभव त्यांनी स्वतः ऐकलेले आहेत, त्या अनुभवातून त्यांनी ही कथा लिहिलेली आहे. वापसी म्हणजे परत येणे. परतताना मग आता हे कोठून परतणं आहे तर एक सलीम नावाचा मुलगा जो कोल्हापुरातून चित्रपट क्षेत्रात हिरो बनण्यासाठी मुंबईकडे येतो. मुंबईवरून तो काहीच होत नाही म्हणून पुन्हा घराकडे जातो आणि घरी गेल्यानंतरही त्याला एक अतिशय विदारक वास्तव हे त्याच्या समोर येतं आणि म्हणून त्याला पुन्हा मुंबईकडे वापसी करावी लागते. अशा एकूणच वापसी प्रसंगामध्ये या कथेचा एकूणच आशय लेखकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सलीम हा एक सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातला मुलगा आहे. सिनेमात काम करण्यासाठी आपलं घर सोडून डोळ्यात खूप मोठी स्वप्न घेऊन तो मुंबईला आला. पण ती स्वप्न काही पूर्ण झाली नाहीत. 5 फूट 11.5 इंच उंचीचा, सरळ नाकाचा, धारदार नजरेचा आणि तगड्या शरीराचा हा जवान हिरो होण्याच्या योग्यतेचा होता. त्याला एक मोका हवा होता. तो मिळवण्यासाठी स्टुडिओच्या चक्रा, डायरेक्टर्स, प्रोड्युसर्सना भेटणं, मिळालेल्या छोट्या मोठ्या भूमिकेत ॲक्टिंगची झलक दाखवणं, मिळेल ती संधी घेऊन कायम व्हायचं असं ठरवून ही दैनंदिनी सलीमची चालू होती. पण यात मोका आणि नशीबही महत्त्वाचे ठरते. ते आजमावण्यासाठी सलीम वेगवेगळ्या दर्ग्यात फिरला. हाताला गंडेदोरे बांधले. परवडणाऱ्या गलिच्छ वस्तीत, घाणेरड्या दुर्गंधीत, बिहारच्या रामलात आणि परमार जे मुंबईत हिरो आणि म्युझिक डायरेक्टर व्हायला आले होते त्यांच्यासोबत राहिला. सलीम केवळ पोट घेऊन आलेला नव्हता तर त्याच्या डोळ्यात स्वप्नही होते. स्वतःबद्दलचे आणि आपल्या घर आणि घरातल्यांच्या बद्दलचे. स्वप्न तसे निष्ठुर असतात. त्यांना कुणाची तमा नसते. आपले कुणावर ओझे होते याचीही स्वप्नांना जाणीव नसते. पायपीट करायला लावून पूर्ततेकडे घेऊन जातात ही स्वप्न. सलीमचे तसे झाले. झाली फक्त पायपीट, पण हाती काहीच लागले नाही. मुंबईत स्वतःचे पोट भरणे सुद्धा अशक्य होते. अशा वातावरणात त्यांना 10 वर्ष काढली आणि निराश होऊन तो घराकडे वापसी स्वीकारली. सुरुवातीला ईदला घरी यायचा. नंतर तेही अशक्य झाले. मग येईनासा झाला. त्याचे घरातल्यांनाही काही वाटेनासे झाले. सलीम घराकडे आला, पण घर आणि घरातली माणसं पूर्ण बदललेली होती. वकार, अक्रम व सरफराज यांच्यावर त्याचा किती जीव होता. त्यांच्यासाठी किती स्वप्न पाहिली होती. ते आता स्वतःच्या संसारात, बायका मुलात आणि व्यवसायात रमलेले होते. त्यात समीरला जागा नव्हती. समीरने इथेच राहून नवे काही करून आयुष्य सुरू करण्याचे ठरवले होते. पण त्याच्या या ठरवण्याला या घरात आणि घरातल्यांच्या मनात कोणतीच जागा नसते. त्याच्या भावांना सलीमचे वास्तव समजलेले असते. 2000पेक्षा जास्त त्याच्याजवळ काही नाही. त्यामुळे त्याने येथून निघून जावे असा भावांचा निर्णय असतो. वडील हतबल, त्यांचा निर्णयच कोणी घेत नाही. आणि आम्ही संतापापलीकडे काहीच करू शकत नाही.
सलीम इथे राहिला तर आपल्याकडे वाटा मागेल. घरात त्याचा वाटा असल्याचे अम्मी सांगतेच. पण भावांनी कमावलेल्या पैशात व्यवसायात वाटा मागेल याची भीती त्याला वाटते. ही अपमानास्पद गोष्ट सलीमला सहन होत नाही. सलीमची लाडकी बहीण शब्बो लग्न होऊन चांगल्या घरात असते. सलीम आल्यावर ती येते, पण तिला स्वतःच्या नवऱ्याचे 7-8 ट्रक आणि मुबलक पैसा यांचा अहंकार असतो. सलीमला मी माझ्या ट्रकवर ठेवत असे ती बोलून दाखवते. ही सलीमसाठी आणखीनच लाजिरवाणी गोष्ट. त्याच्या डोळ्यासमोर त्याने मुंबईला जाण्याआधी सोडलेले प्रेमळ, आनंदी, हसरे घर आठवते. पण त्यातला कोपरा सुद्धा आता या घरात नाही, बाहेरही नाही. मशिदीत आला तर तिथला मुल्ला सुद्धा बदललेला. बसल्या घरावर एक एक मजले चढलेले. नाग्याचे जुन्या दुकानाऐवजी चकचकीत किराणा मालाचे दुकान. नाग्या बदललेला, वय वाढलेला. इनामदाराचे मोहल्ल्यात वेगळं घर त्यावेळी उठून दिसायचं. सलीमच्या माहितीतला हा पहिला श्रीमंत माणूस. मुंबईतले साधे डान्सर सुद्धा इनामदारापेक्षा भरपूर कमवतात. त्याला आठवते सबीनाचे घर. ती लग्न होऊन सासरी गेली होती. नाराजीनेच तिने सलीमला लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं. सलीम नाग्याच्या दुकानावर असला की मुद्दाम यायची. नाग्याशी बोलायची, हसायची, लाजायची. सलीम हे पाहतो की नाही याची खात्री करून घ्यायची. ती सासरला गेली तेव्हा खूप रडली असं त्याच्या अम्मीनं त्याला सांगितलं. या रडण्यातील काही अश्रू सलीमसाठी सुद्धा असतील. सलीमला वाटलं की ती मोहब्बत नव्हती तर ते एक आकर्षण होतं. इंडस्ट्रीत राहिल्याने मोहब्बतवर त्याचा भरोसा नव्हता. सलीम मशिदीत अल्लाला शरण आला. वजू करून नमाज पडला. आपली फरफट झाली, कारण अल्लाच्या मर्जी विरुद्ध आपण वागलो. अल्लाह सबसे बडा, आसमान में भी बडा है. आता सामोरे येईल त्याच्याशी लढायचं असं त्यानं ठरवलेलं असतं. पण घडत मात्र काहीच नाही. गफूर चाचा, शौक्या त्याची विचारपूस करतात. पण सलीम हळवा होऊन आपले वास्तव शौकत जवळ कबूल करतो, कारण तो त्याचा बालमित्र असतो. पण शौकतकडून कुठलाच प्रतिसाद लाभत नाही. आपण उगाच व्यक्त झालो असं त्याला वाटतं. मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा तो स्टुडिओत गेला तेव्हा त्याला त्याचा अभिनयातला आदर्श प्राण दिसतो. स्टुडिओत कसली तरी पूजा झालेली असते, त्याचा पेढा मिळतो. हे त्याला उगाचच शुभशकून वाटतं. पण पुढे काहीच शुभ घडत नाही. घरातल्यांना त्याचे राहणे पसंत नसल्याने सलीम पुन्हा मुंबईकडे वापस येतो. मुंबई इतक्या जणांना सांभाळते. तिला आणखी एक माणूस काही जड नाही. भडकमकरांनी मुंबईतल्या चित्रपट नगरीतले वास्तव चित्रित केले आहे. ही तुमची स्वप्न पूर्णही करते आणि विस्कटतेही. सगळं काही आभासी जग. प्रत्यक्ष जगात मात्र सारं वेगळं. स्वप्नांच्या ध्यासासाठी जरा तुम्ही अपयशी ठरलात तर दुसऱ्या क्षेत्रातही तुम्हाला साथ देते. आहे त्यात जसे आहे तसे जगायला शिकवते. स्वप्न नगरीतल्या वास्तवाबरोबरच आजचे कुटुंबात ना करत्या माणसाला काही स्थान नाही, त्याचे ओझे होते. त्याची जबाबदारीही कोणी घेत नाही, अगदी रक्ताचे सख्खे नाते असले तरीही. वापसी कथा ही एकत्र मुस्लिम कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे मराठी मिश्रित मुस्लिम बोली यात येते. या बोलीची भाषिक व्यवस्था स्वतंत्रच होईल. या बोलीत खूप मराठी शब्द प्रत्यय जोडून येतात. मुस्लिम बोलीत येतात. महाराष्ट्रीयन मुस्लिम बोली आहे. हिंदीची शब्दांचे मराठीकरण आहे. तसेच वेगवेगळी क्रियापदेही येतात. एकूणच ही कथा मुस्लिम कौटुंबिक पार्श्वभूमीवर जे मुंबईतील चित्रपट क्षेत्रातील वास्तव आहे त्या वास्तवाचं चित्रण करण्याचा प्रयत्न या कथेमध्ये लेखकानं केलेला आपल्याला दिसून येतो. असे अनेक तरुण आज आपल्याला दिसून येतात की जे सिनेमात काम करण्याच्या, मग ते सिनेमातलं दिसणारं एक चकाचक, प्रसिद्धी, पैसा यासारखं जे जग आहे त्या जगाला भुलून ते मुंबईला येतात. परंतु मुंबईला आल्यानंतर मुंबईतलं जे अतिशय दाहक वास्तव आहे त्यातून वैफल्य येऊन ही मुलं पुन्हा घरी जातात. काही जातही नाहीत. काही मुंबईतल्या गर्दीतच स्वतःला हरवून जातात. पण जर काही घरी गेलीच तर त्यांनाही त्या ठिकाणी सलीम सारखे काही अनुभव येताना दिसतात आणि पुन्हा
एक तर मग घरी सगळे अपमान विसरून घरातल्यांमध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं, नाहीतर मग सलीम सारखं आपल्याला पुन्हा आपल्या आयुष्याकडे वाट पाहत मुंबईमध्ये येऊन त्या मुंबईतल्या गर्दीमध्ये पुन्हा त्याला त्या ठिकाणी मिसळून जावं लागतं. सलीम चित्रपटसृष्टीत उभा राहू शकत नाही, त्याला अपयश येते. हे अपयश स्वीकारून तो आपल्या माणसात वापसी करू पाहतो, पण आपल्याच घरातले जे रक्ताचे नातेसंबंध असलेले लोक आहेत ते त्याला वापसी करू देत नाहीत आणि एकदा त्याला मुंबईत जाऊन आपल्याला एका वेगळ्या जीवनाची सुरुवात करावी लागते. आणि असं जे चित्रपटसृष्टीतलं म्हणजे जे वरवर आपल्याला चित्रपटातलं एक अतिशय सुंदर, अतिशय श्रीमंत असं जे जग दिसतं, त्यापेक्षा एक अतिशय विदारक वास्तवाचं चित्रण लेखकानं या कथेमध्ये आपल्या वेगवेगळ्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः लेखकानं स्वतः हे अगदी जवळून पाहिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं त्याच्यासमोर घडलेली आहेत, कारण लेखक स्वतः या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळं या अनुभवाला एक अतिशय प्रामाणिक वास्तवपणाचं दर्शन त्या ठिकाणी झालेलं दिसून येतं आणि या कथेला एक वेगळं वास्तवाचं दाहक रूप प्राप्त होताना आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी ही कथा संपते. धन्यवाद.